नमस्कार मित्रांनो, ज्योतिष आनंद या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आतापर्यंत आपण ग्रहांच्या मालिकेमध्ये अनुक्रमे रवी, चंद्र, मंगळ, राहू आणि गुरु यांची स्थानगत फलं बघितली आणि आज ज्या महत्त्वाच्या ग्रहाबद्दल आपण बोलणार आहोत तो ग्रह म्हणजे अत्यंत विलोभनीय, सुंदर, आकर्षक आणि ज्याला आपण फोटोजेनिक म्हणतो। दुर्बिणीतनं तो पाहता येतो आणि त्याचं हे लोभस आणि विलोभनीय रूप आपल्याला आपल्या नजरेत साठवून ठेवता येतं। असा मानवजातीचा अत्यंत महत्त्वाचा ग्रह ज्याचं नाव आहे शनिदेव। शनी या ग्रहाबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत, प्रथम स्थानापासून षष्ठ स्थानापर्यंत। शनी हा एक मंदगामी ग्रह आहे जो एका राशीमध्ये 2.5 वर्ष राहतो। जसा चंद्र एका राशीमध्ये 2.25 दिवस राहतो तसा सूर्याच्या भ्रमण कक्षेमधला सगळ्यात शेवटी असलेला लांब असलेला ग्रह म्हणजे शनी। सूर्याची एक परिक्रमा पूर्ण करायला शनीला 30 वर्ष लागतात। हा अतिशय संथ आणि संत वृत्तीचा ग्रह आहे। अतिशय थंड, ज्याला आपण कोल्ड प्लॅनेट म्हणतो, खूप थंड आहे। शनीच्या पृष्ठभागावर खूप थंडी आहे, मायनसमध्ये। असा हा थंड, संथ आणि संत वृत्तीचा ग्रह आहे। त्याला भौतिक, ऐहिक, वैवाहिक गोष्टींची आवड नाही आहे आणि शास्त्रकारांनी शनीचं वर्णन एक वृद्ध ग्रह म्हणून केलेलं आहे। म्हणून तो स्लो चालतो। एका राशीमध्ये चंद्रासारखा फास्ट चालत नाही, 2.5 वर्ष घेतो एका राशीमध्ये किंवा एका स्थानामध्ये। असं शनीचं रूप आहे। शास्त्रकारांनी शनीला सृष्टीचा विषाद म्हटलंय, म्हणजे सृष्टीचं दुःख म्हणजे शनी आहे। पण आज किंवा अनादी कालापासून सर्व मानवजातीच्या करिअरचा स्वामी हा साक्षात शनिदेव आहे। तुम्हाला स्क्रीनवरती काळपुरुषाची रेफरन्स कुंडली नेहमीप्रमाणे दिसते। त्यामध्ये कर्मस्थान अर्थात 10वं स्थान आणि लाभस्थान म्हणजे प्रॉफिटचं स्थान हे 11वं स्थान, या दोन्ही स्थानांमध्ये शनिदेवाच्याच राशी आहेत, अनुकृपे मकर आणि कुंभ। मग शनी वाईट आहे का? शनी आपल्या कर्माचा कारक आहे, आपल्या करिअरचा कारक आहे। तुम्ही काम कराल तर तुम्हाला फायदा होईल। दशम स्थान कर्मस्थान आणि 11वं स्थान हे लाभस्थान, या दोन्ही स्थानांची मालकी ही शनिदेवाकडे आहे। मग ती गुरु, शुक्र किंवा रवी या लोकांकडे का नाही दिली, या ग्रहांकडे काय नाही दिली देवाने? कारण शनी हा मेहनतीचा कारक आहे। आम्ही कायम सांगतो की ज्योतिषशास्त्र गुणिले कर्म म्हणजे उत्तर आहे। देरेहारी खाटल्यावरी कधीच होणार नाही आहे। ज्योतिषशास्त्राला कर्माची जोड पाहिजेच आहे, तर तुम्हाला अपेक्षित असं उत्तर मिळणार आहे। तर असा हा अत्यंत महत्त्वाचा ग्रह, कर्माचा कारक ग्रह, लाभाचा कारक ग्रह आणि कठोर मेहनतीचा कारक ग्रह। मित्रांनो, मेहनत केल्याशिवाय आनंद कुठला? एखादी गोष्ट किंवा एखाद्या गोष्टीचा लाभ जेव्हा आपल्याला मिळतो तेव्हा तो जो लाभ आहे त्याच्या मागे तुम्ही केलेल्या कठोर मेहनतीच्या आठवणी असतात की मला फायदा झाला, पण तो फायदा झालेला असताना त्यावेळी घेतलेले मी कठोर परिश्रम जे आहेत, जे कष्ट केलेत, ते आजही माझ्या डोळ्यासमोर उभे राहतात। अशा आठवणींनी संयुक्त असा तो फायदा असतो आणि त्यामुळे तो फायदा चिरकालीन असतो, शाश्वत असतो। औट घटकेचा किंवा सट्टे बाजारात लॉटरी लागल्याचा फायदा नसतो, तुमच्या कष्टाचं ते फळ आहे। जेवढे तुम्ही कष्ट कराल त्याचा मेहनताना
शनी हा बरोबर देतो. इतर ग्रहांप्रमाणे आमिष दाखवत नाही, आज देतो उद्या देतो करत नाही. आणि म्हणून मी कायम सांगतो की शनिदेव हा आमच्या वाडी बंदरला जे आमचे माथाडी कामगार बंधू हातगाड्या ओढतात त्यांचा देव आहे. जेवढ्या फेऱ्या होतील तेवढे तुम्हाला पैसे त्यांना द्यायला लागतात, ताबडतोब रोखीने द्यायला लागतात. तिथे डिले किंवा आश्वासन किंवा आमिष चालत नाही की उद्या देतो, तुला 50 रुपये जास्ती देतो किंवा आठवड्याने देतो, डबल घेऊन जा, असे आमिष शनी दाखवत नाही. जेवढी तुमची मेहनत तेवढी तुम्हाला त्याची बिदागी ही ताबडतोब मिळते. असा हा कर्माचा कारक शनी ज्याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत, कुंडलीतील प्रथम स्थानापासून षष्ठ स्थानापर्यंत. स्क्रीनवर तुम्ही बघताय मित्रांनो, ही रेफरन्स कुंडली अर्थात काळपुरुषाची कुंडली. मागे मी सांगितल्याप्रमाणे शनी हा तूळ राशीत उच्चीचा असतो. तूळ रास सप्तम स्थानात येते आणि ही पश्चिम दिशा आहे, ही पूर्व आणि पश्चिम. आणि मित्रांनो, शनी हा संध्याकाळी उगवतो पश्चिमेला. त्यामुळे प्रथमातला शनी हा तसं बघायला गेलं तर नीच मानला जातो. जर तो 7 नंबरच्या तुळा राशीत जर उच्चीचा असेल तर नॅचरली इथून 7वं जे घर आहे आणि राशी आहे ती मेष राशी आहे मंगळाची, तिथे शनीला नीचत्व प्राप्त आहे. पण अशी मंडळी प्रचंड कष्टाळू असतात आणि जबाबदारीची जाणीव जी आहे, जे त्यांचं उमलण्याचं वय असतं, ज्याला आपण बालपण म्हणतो, त्यांचं बालपण हे कष्ट करण्यात जातं आणि इतर मुलांपेक्षा जबाबदारीची जाणीव अशा मंडळींना फार आधी येते लहानपणात. इतर मुलं मे महिन्याच्या सुट्टीत जर आपापल्या आजोळी जाऊन मजा करत असतील मावशी मामांकडे, तर ही मंडळी ही या सुट्टीच्या काळात पैसे कमवायचा प्रामाणिक प्रयत्न करतात, मेहनत करतात. ही इथल्या शनीची काही फळं आहेत. अर्थात मी राशीगत फलांबद्दल बोलणार नाही आहे. आपला जो विषय चालला आहे हा स्थानगत फलांबद्दल आहे. पण ओघाओघाने इथे काळपुरुषाची मेष राशी आहे, जी मंगळाची मूळ त्रिकोण राशी आहे आणि चर राशी आहे. आता शनी म्हणजे मित्रांनो आपल्या गाडीचा ब्रेक आहे, डिले आहे. शनी डिनाय करत नाही, डिले करतो. तो म्हणतो की तुम्हाला ज्या लवकर फळं पाहिजे ती देणार नाही, मी जी फळं देईन ती माझ्या मर्जीने देणार. मग आता इथे काय होईल, हा आता तुम्हाला माहिती आहे की पहिलं जे स्थान आहे ते आपलं डोकं आणि आपली मुंडी आहे, आपले विचार आहेत, आपला मेंदू इकडनं बघतो आपण. फर्स्ट हाऊस, मानेच्या वरचा भाग, तिथे चर राशी आहे आणि ती मंगळाची राशी आहे. म्हणजे अशा लोकांना फिजिकल फास्ट मुवमेंट आवडते, कठोर मेहनत करतात ही लोक. त्यांच्या मनामध्ये खूप फास्ट विचार चालू असतात. एखादा माणूस म्हणेल की आता मी घराबाहेर जातोय तर तासाभरात मला 2-3 कामं करायची. त्याच्याच बदल्यामध्ये ही मंडळी एका तासात 10 कामं कशी करून घरी येता येईल हा विचार करतात, फिजिकल एफर्ट्स करतात, फोनवर कामं करत नाहीत. कुठे एका अनोळखी ठिकाणी जायचं असेल तर इतर ग्रहस्थिती असलेली व्यक्ती आधी समोर फोन करेल की साहेब मला तुम्हाला भेटायचं आहे, तुम्ही उपलब्ध आहात का, तर मी येतो. पण अशा व्यक्ती या मागचा पुढचा विचार करणार नाहीत, टेलिफोनवर अवलंबून राहणार नाहीत. त्या डायरेक्ट त्या व्यक्तीला भेटायला त्यांच्या घरापाशी धडकतात. नंतर त्यांना कळतं की ती व्यक्ती घरी नाही आहे, 5 मिनिटापूर्वीच निघून गेली कामाला. मग त्या चरफडत घरी येतात की आपण फोन करून जायला पाहिजे होतं. कळला फरक? अशा व्यक्ती ह्या फिजिकल मेहनत करण्याच्या मागे असतात. आता मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की जगामध्ये 2 टाईपची लोक आहेत, एक बुद्धिजीवी आणि एक श्रमजीवी. बुद्धिजीवी लोकांचा ग्रह जर म्हणाल तर गुरु आणि बुध हे प्रभावी असतात आणि श्रमजीवी लोकांमध्ये शनी हा प्रभावी असतो. पण शनी कर्माचा कारक आहे. गुरु ज्ञान बुद्धी
इंटेलेक्ट ज्याला म्हणतो त्याचा कारक आहे. असं आपल्या कामाचं स्वरूप अख्ख्या जगामध्ये या दोन प्रमुख प्रकारे विभागलं गेलेलं आहे. तर इथे शनी असलेली व्यक्ती ही धीर गंभीरपणे विचार करणारी, मोजकं बोलणारी, प्रचंड मेहनत करणारी अशी असते आणि जबाबदारीची जाणीव त्याला इतरांपेक्षा त्याच्या समवयस्क, मी लहानपणाची गोष्ट सांगतोय, त्यांच्यापेक्षा खूप आधी आलेली असते, ज्याला आपण आधी मॅच्युअर्ड होणं असं म्हणतो. त्यांचे विचार खूप प्रगल्भ होतात, कालांतराने त्याची फळं त्यांना मिळतात. त्यांच्या वयाच्या 32-33व्या वर्षानंतर शनी त्यांना चांगली फळं देतो. त्यांनी जे बालपणामध्ये जे काही सॅक्रिफाईस केलं आहे त्याची फळं शनी त्यांना 30-32 नंतर देतो. अर्थात शनीचा रंग काळा आहे. गुरु जसा गोरा आहे, चंद्र गोरा आहे, शुक्र गोरा आहे, तसा शनीचा रंग काळा आहे. शनी आपल्या कुंडलीमधला न्यायाधीश आहे. आपण त्याला CJI म्हणूया, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. तो कोणावरही अन्याय नाही करत आणि तुमच्यावर कोणी अन्याय केला असेल तर त्याला तो सजा देतो. तुमच्याकडनं काही जर गुन्हा झाला असेल तर तुम्हालाही सजा देतो. असा तो अनबायस्ड, पक्षपात न करणारा असा हा ग्रह आहे. तर शनी हा रात्री कार्यरत असतो, म्हणून आपली हा न्यायाचा देवता असल्यामुळे तुम्ही बघा की जेवढी ज्युडिशरी सिस्टीम आहे, कोर्ट्स आहेत, सुप्रीम कोर्ट आहेत, सेशन कोर्ट आहेत, हायकोर्ट्स आहेत, त्याच्यामध्ये वकिलांचा युनिफॉर्म हा काळा कोटच असतो. हे लक्षात घ्या, कारण शनी हा न्यायाचा देवता आहे. जेव्हा एखाद्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागते तेव्हा शनीची विशिष्ट पोझिशन आलेली असते गोचर स्थितीमध्ये, तेव्हाच आचारसंहिता लागते. असो, असं आहे शनीचं स्वरूप. आता हा चेहऱ्याचा भाग असल्यामुळे अशा व्यक्ती या गोऱ्या कमी असतात, सावळ्या रंगाच्या जास्ती असतात. पण त्यांच्यामध्ये एक वेगळं आकर्षण असतं. सावळ्या रंगामध्ये पण एक आकर्षण आहे. तसं आकर्षण इथे शनीची स्थिती आणि इतर ग्रहांची त्याला मिळणारी साथ ह्याच्यावरून आपण एखाद्या माणसाला न बघता सुद्धा त्याच्या चेहऱ्याची ठेवण कशी आहे, त्याची कांती कशी आहे याच्याबद्दल बोलू शकतो. शनीची तिसरी दृष्टी, आता एक सांगायचं राहिलं की मी तुम्हाला सांगितलं की गुरुला 3 दृष्ट्या आहेत, 7वी बाय डिफॉल्ट आणि 5वी आणि 9वी. अशा गुरुला या 3 अमृत दृष्ट्या दिलेल्या आहेत. तसंच शनीला 3 दृष्ट्या दिलेल्या आहेत, 7वी बाय डिफॉल्ट आणि 3री आणि 10वी. तर आता इथे तिसरी दृष्टी ही कर्मस्थानावर पराक्रम स्थानावर पडते. क्षमा करा, शनीची तिसरी दृष्टी ही पराक्रम स्थान आहे, इथे पडते. त्यामुळे अशी व्यक्ती पराक्रमी असते, खूप मेहनती असते, अफाट मेहनत करते आणि फळाची अपेक्षा तशी करत नाही. आणि अशा मंडळींना खूप परिश्रम केल्यानंतर सुद्धा जो काही मोबदला पाहिजे असतो तो तेवढ्या प्रमाणात मिळत नाही. पण अशी मंडळी जी श्रमजीवी आहेत त्यांना झोप चांगली लागते. आपण बघतो रात्री अपरात्री येताना जे कष्टकरी लोक आहेत ते आपल्या हातगाडीवर तोंडावर फक्त आपलं मुंडास्याचा टॉवेल ठेवून शांत गाढ झोपलेले असतात. त्यांना कुठल्याही जगाची तमा नसते. आणि जी बुद्धिजीवी लोक असतात ती झोपेच्या गोळ्या घेऊन सुद्धा 24 तास जागी असतात आणि निद्रानाशाच्या विकाराचे बळी झालेले असतात. हा फरक आहे. 7वी दृष्टी आपल्या उच्च स्थानावर आहे त्याची. त्यामुळे ही व्यक्ती पुरुष असो किंवा महिला असो, त्याची साथ आपल्या लाईफ पार्टनरला, 7वं स्थान हे लाईफ पार्टनरचं आहे, नंतर बिझनेस पार्टनरचं आहे, त्याला चांगली साथ अशा व्यक्तींना मिळते, त्याच्या पार्टनरला मिळते. आणि 10वी दृष्टी ही कर्मस्थानावर आल्यामुळे ही 7, 8, 9, 10 त्यामुळे. आणि परत बघा की कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये 7व्या स्थानामध्ये उच्च रास आहे शनीची, त्यामुळे 7वं स्थान हे चांगलं फळ देतं. आणि 10व्या स्थानात शनीची स्वतःची रास आहे, तो मकर राशीकडे स्वतः बघतो, हे कर्मस्थान आहे. त्यामुळे अशा माणसांना कठोर परिश्रम केल्यानंतर आपल्या करिअरमध्ये चांगली ग्रोथ मिळते आणि चांगली उन्नती होते.
फक्त इथे मेष राशीचा शनी असल्यामुळे, नीच असल्यामुळे माइंडमध्ये उलटे सुलटे विचार. कारण बघा तुम्ही की गाडीच्या बाबतीत जर उपमा दिली तर तुम्ही ॲक्सेलेटर पण दाबलाय आणि ब्रेक पण दाबलाय. ॲक्सेलेटर म्हणजे शनीची रास, मंगळाची रास मेष, आणि ब्रेक म्हणजे शनी आहे. तर ती गाडी पुढे जाणार नाही आणि तुम्ही ॲक्सेलेटरवरचा पाय पण जर नाही काढलात तर शेवटी गाडी गरम होऊन बॉनेटमधून धूर येऊन ती गाडी बंद पडेल. याची काळजी या लोकांनी घ्यावी. म्हणजेच काय की आपल्या मेंदूची निगा राखावी, मेंदूला रिलॅक्स करावं, मेंदूला जास्ती ताण देऊ नये. कारण या लोकांच्या माइंडमध्ये कायम हे द्वंद्व चालू असतं की माझ्या मनात खूप काही आहे करायचं, पण माझ्या प्रत्येक कृतीला कुठे ना कुठेतरी ब्रेक बसतोय, अडथळे येत आहेत. हे कारण लक्षात घ्या. कारण चर रास आहे, त्यांचं मन खूप धावत असतं, पण शनी त्यांना पुढे जाऊ देत नाही, तो ब्रेक आहे. पण मित्रांनो, एक लक्षात घ्या, आयुष्यात ब्रेक आहे म्हणून स्पीडला किंमत आहे. याचं एक उदाहरण जाता आता देऊन सांगतो की फॉर्म्युला 1चा कार रेसर चॅम्पियन हा भले 300-400 किलोमीटर पर आवरने गाडी चालवतो, पण त्याला हे माहिती असतं की काही जरी झालं तरी माझ्या गाडीचा ब्रेक हा इतका इंटॅक्ट आणि परफेक्ट आहे की मी कुठल्याही क्षणाला माझी गाडी आणि त्याचा वेग हा कंट्रोल करू शकतो. आज त्या चॅम्पियनला जर आपण विदाऊट ब्रेक गाडी दिली तर तो 10 किंवा 20 किलोमीटर पर आवरने पण चालू शकणार नाही, तेवढी डेअरिंग त्याच्यामध्ये नसणार. तो 400च्या किंवा 300च्या स्पीडनी चालवू शकतो. याचं कारण त्याला माहिती आहे की शनिरूपी ब्रेक हा माझ्या गाडीचा अतिशय इंटॅक्ट आहे. म्हणजे काय झालं मित्रांनो, शनी आणि मंगळ हे दुश्मन आहेत, पण जोपर्यंत शनी आहे तोपर्यंत मंगळाला किंमत आहे. हे मी आजच्या पिढीला खास करून सांगू इच्छितो. आजची जी जनरेशन, जी जेन झी म्हणतात, त्यांच्या महत्त्वाकांक्षा आणि त्यांच्या आयुष्याचा स्पीड इतका एक्स्ट्रॉर्डनरी आहे की त्यांना सगळ्या गोष्टी या सुपरसॉनिक स्पीडनी पाहिजेत. पण लक्षात घ्या मित्रांनो की ब्रेक पाहिजे आयुष्यात, नाहीतर हायवे खाली असेल आणि कुठलंच ऑपोजिशन नसेल तर आपल्याला झोप लागू शकते आणि फॅटल ॲक्सिडेंट झालेले आपण बघतो. त्यामुळे ब्रेकला, स्पीड ब्रेकरना, या शनिरूपी स्पीड ब्रेकरना किंवा सिग्नलना किंवा टोल नाक्याला, हे सगळे शनीचे रूप आहेत की तुम्ही मुंबई पुणे किंवा समृद्धीवरती अगदी 140च्या स्पीडने जात असाल तरी टोल नाका आल्यानंतर तुम्हाला तो झिरोवर आणायला लागतो. ते तुमच्या फायद्यासाठी असतं, तुमच्या सुरक्षिततेसाठी ते असतं. त्यामुळे शनी आहे म्हणून मंगळाला किंमत आहे. असं आहे शनीचं इथलं रूप. त्यानंतर आपण जाऊया दुसऱ्या स्थानाकडे. द्वितीय स्थान हे त्याच्या आधी सांगतो की प्रथम स्थानातील शनीतलं उत्तम उदाहरण म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी आहेत. अर्थात इथे उलटी परिस्थिती आहे. त्यांच्या पहिल्या स्थानामध्ये तूळ रास आहे. तूळ म्हणजे तूळ लग्नाची कुंडली येते. म्हणजे प्रथम भागात उच्चीचा शनी बसलाय. जरी त्याला दिग्बल प्राप्त नसलं, ही पूर्व दिशा आहे, तरी पण उच्चीचा शनी हा डोक्यामध्ये असल्यामुळे त्यांनी जे काही भारतासाठी केलं ते नव्याने सांगायची काही गरज नाही. आपण आता जातोय दुसऱ्या स्थानाकडे, जे संचित धनाचं स्थान, धनस्थान, बँक बॅलन्सचं स्थान, कुटुंबाचं स्थान, वाचेचं स्थान. इथे शनी आला म्हणजे एक थंडपणा आला. अशी माणसं ही फार कमी बोलतात, पण जे बोलतात ते अत्यंत विचारपूर्वक, मुद्देसूद, बाकी लोकांचं बोलून झाल्यावर जे परिणामकारक ठरेल त्याचं टायमिंग साधून अशी माणसं, मग भले मीटिंगमध्ये असली किंवा घरी जरी असली तरी त्यांचं म्हणणं काय आहे हे सगळ्या कुटुंबियांची बडबड झाल्यानंतर सगळ्यांचं लक्ष यांच्याकडे असतं की ही व्यक्ती काय बोलते. अत्यंत इफेक्टिव्ह, कमी मितभाषी ज्याला म्हणतात, अशा टाईपच्या या व्यक्ती असतात. आणि शनी हा मंदगामी ग्रह आहे, स्लोएस्ट प्लॅनेट आहे. म्हणजे फायनान्सच्या बाबतीत, बँक बॅलन्सच्या बाबतीत अशी माणसं खूप दूरचा विचार करतात. लॉंग टर्म प्लॅनिंग, झटपट फायदा नको, अशी माणसं ही शेअर मार्केटमध्ये इंट्राडे कधीच करणार नाही.
ती जेवढे त्यांची ऐपत असेल किंवा सेव्हिंगला पैसे साठवून ठेवले असतील ते लॉंग टर्ममध्येच शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये जेवढे काही सेफेस्ट ऑप्शन आहेत तिथे ते इन्व्हेस्ट करतात आणि कालांतराने 20-25 वर्षांनी चांगला फायदा कमवून नफा कमवून यशस्वी होतात. आता इथे असलेला शनी हा थोडा खाण्यापिण्यात थोडं नैराश्य देतो, कारण शनी मुळातच मी म्हटलं हा सृष्टीचा विषाद आहे. त्यामुळे तो प्रत्येक ठिकाणी निरीच्छा दाखवतो. निरीच्छ मन असतं की मला नको बाबा तुम्ही घ्या, असं एक प्रकारचं एक रिलक्टन्स ज्याला म्हणतो ना आपण की रिलक्टंट माणूस आहे तसं असतं हे. आता आता बघा इथे काळपुरुषाची ही वृषभ रास आहे, म्हणजे शुक्राची रास आहे. शुक्र शनी मी मागे म्हणल्याप्रमाणे हे नुसते मित्र नाही आहेत तर अतिमित्र आहेत आणि फायनान्सचं स्थान आहे. अशा लोकांना खूप कष्टाने पैसे मिळतात. जेवढी मेहनत करतात त्या हिशोबाने त्यांना तसा नफा होत नाही, पण जो काही नफा होतो किंवा जे काही ते पैसे मिळवतात ते शाश्वत स्वरूपात असतात. त्याचा ऱ्हास किंवा त्याची हानी सहजासहजी होत नाही. समजा मला महिन्याला 100 रुपये सेव्ह करायची सवय आहे तर ती कायम राहते. मग 100वरून 5 वर्षात मी 500 रुपये सेव्ह करीन, पुढच्या 10 वर्षात मी 1000 रुपये सेव्ह करीन, पण हे शाश्वत असतं. ह्याच्यामध्ये मला लॉस व्हायची शक्यता फार कमी असते. असं हे दुसरं स्थान कुटुंबाचं स्थान. कुटुंबासाठी खूप मेहनत करतात, पण कुटुंबापासून बऱ्याच वेळेला या व्यक्ती अलिप्त राहिल्या आहेत, आयसोलेटेड आहेत. घरात आहेत पण नावालाच आहेत, आमच्यामध्ये नाही आहेत ते, असं मुलं किंवा कुटुंबीय म्हणतात. ते त्यांच्या गोष्टीमध्ये रममाण आहेत. मग वाचन असेल किंवा काही इतर त्या फॅमिलीमध्ये ते तेवढे इन्व्हॉल्वमेंट असतात. फॅमिलीप्रती जबाबदार जरूर असतात, अर्थार्जन करतात आणि लॉंग टर्म फायदा कुटुंबाला मिळतो यांच्यामुळे. इथलं प्रसिद्ध उदाहरण, अतिशय प्रसिद्ध उदाहरण म्हणजे वॉरेन बफे. कन्व्हेन्शनल सिस्टीमनी आरामात वर्षानुवर्ष इन्व्हेस्टमेंट करा, स्वतःच्या गरजा या कमी ठेवल्या त्या माणसाने. हे अत्यंत मोठं उदाहरण आहे तरुण पिढीसाठी, की आजही ते असं म्हटलं जातं की 1 BHK फ्लॅटमध्येच राहतात. आज हाथवेसारख्या जगप्रसिद्ध ब्रँडचे आणि वन ऑफ द रिचेस्ट इंडस्ट्रियलिस्ट इन द वर्ल्ड, इन द लिस्ट हे वॉरेन बफे आहेत. पण स्वतःची गाडी स्वतःच ड्राईव्ह करतात, म्हणजे मेहनती आहेत आणि लॉंग टर्म प्लॅनिंगने मला दुसऱ्या दिवशीचा झटपट फायदा नको आहे, मी 20 वर्ष 25 वर्ष 50 वर्ष पुढचं बघतोय, अशा टाईपच्या इन्व्हेस्टमेंटची शिकवण आपल्याला वॉरेन बफेंकडून मिळालेली आहे. अशी एक प्रसिद्ध व्यक्ती ज्यांचा द्वितीय स्थानात शनी आहे. आता आपण वळूया तिसऱ्या स्थानाकडे. तिसरं स्थान पराक्रम स्थान, कम्युनिकेशनचं स्थान, शेजाऱ्यांचं स्थान, धाकट्या भावंडांचं स्थान. आणि इथून हे मूळ कुंडलीमध्ये काळपुरुषाच्या इथे बुधाची राशी असल्यामुळे इथून लेखक पण इकडनं बघतात. लेखन कसं आहे या लोकांचं. काही प्रसिद्ध शायर, कवी, लेखक, हेलेन केलर यांचं नाव इथे घेता येईल. अशी अनेक उदाहरणं आहेत की इथे असलेल्या शनी त्यांना लेखनाच्या माध्यमातून किंवा चॅरिटीच्या माध्यमातून जे विकलांग किंवा अंडर प्रिव्हिलेज समाज आहे त्यांच्या सेवेतून इथला शनी त्यांना जगप्रसिद्ध करतो. अर्थात हे भावंडांचं स्थान असल्यामुळे इथे एक गोष्ट आढळून आलेली आहे की ह्यांना पाठीवरची भावंडं मोस्टली नसतात. जसं मागे म्हटलं मी, इथे जेव्हा राहू होता, राहूच्या बद्दल आपण बोलत होतो, तेव्हा इथे राहू असलेली व्यक्ती स्वतःच धाकटी असते, त्याच्यापेक्षा धाकटं अजून पुढचं भावंड पाठीवर नसतं. तशी काहीशी परिस्थिती शनीची इथली आहे. त्याच्या पाठीवर कुठलं धाकटं भावंड नसतं, पण धाकटं स्वतः असून त्यांना मोठ्या भावंडांची जबाबदारी कधी कधी येऊन पडते, असं बघायला मिळालेलं आहे. तर असं इथलं फळ तिसऱ्या स्थानातला शनी. आता शेजाऱ्यांचं स्थान असल्यानंतर शेजाऱ्यांची संबंध पण यथातथाच असतात, गुरुसारखे चांगले नसतात. म्हणजे तुम्ही तुमचं बघा, मी माझं बघतो. मी तुमच्याकडे फार कमी वेळेला मदत मागायला येईल, तुम्ही पण माझ्याकडे
तसंच राहा, म्हणजे न्यूट्रल अवस्था. म्हणायला शेजारी आहेत पण आमचे संबंध, आमच्याकडे पण आपल्याकडे बरेच जण असे असतात की इमिजिएट शेजारी आहेत पण वर्षानुवर्ष तसं बघायला गेलं तर काहीही इंटरॅक्शन नाही. आणि हल्लीच्या फ्लॅट संस्कृतीत मित्रांनो तर आपण स्वर्गाकडे चाललेलो आहोत. 50 माळ्याचा टॉवर, 70 माळ्याचा टॉवर. त्यामुळे अशा फ्लॅट संस्कृतीमध्ये जी ही व्हर्टिकली प्रोसीड होतीये, वी आर गोईंग व्हर्टिकल, कारण लॅटरल एक्सपान्शनला मुंबईत जागाच नाही आहे. त्यामुळे आपल्या इमिजिएट शेजाऱ्यांशी फार कमी संवाद, प्रत्यक्ष संपर्क नाही, कारण हल्ली प्रत्येकजण स्वयंपूर्ण आहे. ज्या गोष्टी आहेत त्या घरी अवेलेबल आहेत, शेजाऱ्याची फार कमी मदत लागते. पण इथला शनी हे आपणहून शेजाऱ्याशी संबंध आपण प्रस्थापित करावे या वृत्तीचा नसतो. इथे पण तो निराशा देतो, निरीच्छ दाखवतो स्वतःला. वृत्ती निरीच्छ, मला नाही गरज आहे, मला गरज नाही त्यांची. आले ठीक आहे, तुम्ही माझे शेजारी काय बाजूला राहता? अच्छा अच्छा, कधीपासून राहता? साहेब आम्हाला तुमच्या बाजूला राहून 10 वर्ष झाली. हो का? वा वा, या ना आत, पाणी घेणार का तुम्ही? अशी वृत्ती असते, म्हणजे निरीच्छ वृत्ती. शनी शनी म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की थंडपणा आला त्या पर्टिक्युलर राशीला किंवा त्या पर्टिक्युलर हाऊसला, त्याच्या ॲट्रिब्यूट्समध्ये एक प्रकारचा थंडपणा आला, हे लक्षात घ्या. अशी इथली फळं आहेत. याच्यानंतर आपण वळतोय महत्त्वाच्या 4थ्या स्थानाकडे. 4थं स्थान सुखस्थान, मातेचं स्थान. तर अशा ठिकाणी मी मागेच मला म्हटलं की 4थ्या स्थानामध्ये कुठलाही पापग्रह जर आला तर तो तुम्हाला घरी ठेवू देत नाही, तुम्हाला घराच्या बाहेर काढतो. या ना त्या कारणाने तुम्हाला घर सोडून कामाच्या निमित्ताने बाहेर जायला लागतं. मग भले ते परदेशी का असे ना किंवा देशांतर्गत सुद्धा 800-1000 किलोमीटर लांब अशा ठिकाणी तुम्हाला काम करायला लागतं, तुमची बदली होऊ शकते. असा शनी आपल्या सुखस्थानात सुद्धा, आपलं स्वतःचं घर आहे तिथे सुद्धा घरी आल्यानंतर एका संत महात्म्यासारखा राहतो, एकटा, आयसोलेटेड. जसं कुटुंबस्थान शनी हा त्या कुटुंबामध्ये त्या व्यक्तीला आयसोलेट करतो, तसं 4थं स्थान आहे आपलं सुखस्थान आहे, आपलं स्वतःचं राहतं घर आहे. तिथे आल्यानंतर शनी हा इथे कम्फर्टेबल मानला जात नाही. ह्याचं कारण काळपुरुषात ही चंद्राची रास आहे आणि चंद्र शनी तर कट्टर दुश्मन आहेत. म्हणजे चंद्राच्या घरी जर शनी आला तर त्याला कम्फर्टेबल कसं वाटेल मित्रांनो? तर असं काहीच आहे. मातेबरोबर संबंध ताणले जाऊ शकतात. अशी काही उदाहरणं बऱ्याच ठिकाणी बघायला मिळालेली आहेत. मातेशी वाद होतात आणि मातेबरोबर संबंध चांगले राहत नाहीत. आता बघा, शनीची सरळ 7वी दृष्टी परत कर्मस्थानावर आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी कठोर मेहनतीच्या नंतर उज्ज्वल यश मिळणं, अशा लोकांना मिळतं हे यश. 4थं स्थान हे सुखस्थान असल्यामुळे रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय, प्रॉपर्टी संदर्भातली जी काही कामं आहेत, इस्टेट एजन्सी किंवा एखादं बिल्डर होणं, डेव्हलपर होणं, तिथे शनी जर सुस्थितीत असेल, चांगल्या डिग्रीनी चांगलं बलाबल घेऊन बसला असेल तर इथे तो चांगला लाभ कमावून यशस्वी होऊ शकतो या क्षेत्रामध्ये, जे 4थ्या घराचे ॲट्रिब्यूट्स आहेत ती. असं बघायला मिळतं. त्यानंतर आपण वळतोय 5व्या स्थानाकडे. 5मं स्थान संतती स्थान, क्रिएटिव्हिटी, एंटरटेनमेंटचं स्थान. नंतर शिक्षणाचं स्थान. शिक्षण म्हणजे उच्च शिक्षण, कन्सल्टन्सी. आता इथे शनी आल्यानंतर हा शिक्षण लवकर पूर्ण होऊ देत नाही. म्हणजे तो त्या जातकाला नापास करतो असं नाही. त्या जातकाचं शिक्षण वयाची 50-60 आली तरी ते शिक्षण प्रोलॉंग होतं, चालूच राहतं. कारण शनी हा मंदगामी ग्रह आहे. त्यामुळे तो डिनाय करत नाही की तू शिक्षण घेऊ नको असं म्हणत नाही. शिक्षणामध्ये खंड पडणं हे राहू करतो. माझ्याकडे काही उदाहरणं आली होती. माझा मित्र एका मुलीची पत्रिका घेऊन त्याच्या आला होता की अरे बघ जरा, माझी मुलगी CAच्या परीक्षेत पहिल्या अटेम्प्टला 2 विषयात नापास झाली.
घाबरला होता. मग त्यावेळेला तिची कुंडली बघितल्यानंतर कळलं की त्यावेळेला गोचर स्थितीमध्ये राहू जो आहे गोचर अवस्थेत हा पंचमात आला होता. मग ती मुलगी पास कशी होईल? मग त्याला मी आश्वस्त केलं की जेव्हा राहू बदलेल तेव्हा सेकंड अटेम्प्टमध्ये ती नक्की पास होईल. आणि तसंच झालं. आता ती मुलगी चार्टर्ड अकाउंटंट झाली. ही अत्यंत अवघड परीक्षा असते मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे अख्ख्या देशामध्ये. तर अशी इथली फळं. पंचमातला शनी शिक्षण लांबवतो. म्हणजे काही लोक डिग्री करतात, तर काही लोक डिप्लोमा करून, मग डिग्री करून, मग मास्टर्स डिग्री करून, पुढे काहीतरी MBA करून, मग PhD, ही शृंखला चालूच असते. त्यांच्या दरवाजावर बघाल तर खूप त्यांच्या पदव्यांची लाईन लागलेली असते. ती नेमप्लेट अक्षरशः मोठी असते. अशी शनीची लक्षणं. शिक्षणाला नाकारत नाही तो, पण लांबवतो. आता ही जर महिलेची कुंडली असेल मित्रांनो, तर मात्र इथे संततीला उशीर होऊ शकतो. कारण शनी उशीर आहे, एक्स्ट्रॉर्डनरी उशीर आहे. आणि पंचम स्थान हे संतती स्थान आहे. बरं, इथे रास काळपुरुषाच्या कुंडलीतली सिंह रास असल्यामुळे ही सूर्याची रास आहे. भले आपण म्हणतो की शनी हा सूर्याचा पुत्र आहे, सूर्यपुत्र शनिदेव असं आपण म्हणतो, पण त्या बाप बेट्याचं जमत नाही. शनी आणि सूर्य हे मित्र नाही आहेत मित्रांनो. त्यामुळे इथे शनी परत अनकम्फर्टेबल फील करतो. आणि महिलांच्या कुंडलीमध्ये जर शनी इथे असेल तर संतती व्हायला, कन्सीव्ह व्हायला एक्स्ट्रॉर्डनरी उशीर होतो. जवळजवळ 10 वर्ष, 15 वर्ष. आणि कधीकधी बाकी वैद्यकीय उपचार अर्थात बाकी ग्रहस्थिती बघून हे करायला लागू शकतात. अशी इथली शनीची स्थिती. आता बघा, शनीची तिसरी दृष्टी पंचम स्थानावरून विवाह स्थानावर येते. 1, 2 आणि 3. त्यामुळे अशा व्यक्तींचा विवाह पण उशिरा होतो. कारण शनी जिकडे बघतो तिकडे तो ब्रेक मारतो, किंवा तिथे त्या घरामध्ये जे ग्रह आहेत किंवा ज्या राशी आहेत त्यांचा स्पीड कमी करायचा प्रयत्न करतो. आपण मुंबईमध्ये बघतो की टुरिस्टच्या टी परमिटच्या गाड्या आहेत, त्यांना 80 km/hला एक गव्हर्नर लागलेला आहे. ते 80च्या वरती गाड्या चालू शकत नाहीत. मग अशाला वाटतं की आपण उगाचच ती ओला किंवा उबर टॅक्सी केली, आपण आपली गाडी काढली असती तर हायवे तर खाली आहे, आपण 100-110 सहज जाऊ शकलो असतो आणि लवकर पोहोचू शकलो असतो. तसा हा शनीचा काहीसा प्रभाव. तो जिकडे बघेल तिथले जे गुणधर्म आहेत त्याला स्लो डाऊन करतो. मग इथे विवाहाकडे बघतोय तिसऱ्या दृष्टीने, तर विवाह हा उशिरा होऊ शकतो. नंतर सरळ दृष्टीने लाभ असताना बघतोय, त्यामुळे होणारे लाभ हे ज्या व्यक्तीला अपेक्षित असतात ना त्याच्या कितीतरी पटीने उशिरा मिळतं. शनीची खासियत काय? तुम्ही 100 रुपयाचं काम करा, मी तुम्हाला 30च रुपये देणार, पण ते रोख देणार. मग अशी मंडळी इतरांपेक्षा कैक पटीने जास्ती मेहनत करतात आणि इतरांपेक्षा कितीतरी कमी पटीने नफा त्यांना होतो. हे शनीची खासियत आहे. कारण शनी हा काबाड कष्ट तुमच्याकडनं करून घेणाराच ग्रह आहे. फळाची अपेक्षा इझी आणि कम्फर्ट झोनमध्ये राहून नुसत्या फोनवर खेळून पैसे तो कधीच तुम्हाला कमवून देणार नाही. तुम्ही एफर्ट्स करा आणि त्याच्या मर्जीप्रमाणे मग तो तुमचा मेहनताना जो आहे तो ठरवतो. अशी इथली फळं आहेत. आता 10वी दृष्टी बघा कुठे आहे. 7, 8, 9 आणि 10 हे बँक बॅलन्स आहे. म्हणजे पंचमातला शनी हा अर्थार्जनाच्या दृष्टीने ही पोझिशन बिलकुल चांगली नाही. इथे फक्त एकच गोष्ट करायची आहे इथल्या मंडळींनी की पंचम स्थान हे शेअर मार्केटचं असल्यामुळे आणि शनी तिथे असल्यामुळे इंट्राडे आणि सट्टेबाजी आणि स्पेक्युलेटिव्ह इन्व्हेस्टमेंट कधीही करायची नाही आहे. इथल्या व्यक्तींनी ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची. वॉरेन बफेट सारखी ब्लू चिप शेअर्स घ्यायचेत आणि विसरून जायचंय. बघू 10-15 वर्षांती काय. अशी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर इथे शनी असलेल्या व्यक्तींना खूप चांगला फायदा होतो. ते टायमिंग तुम्ही ठरवलं पाहिजे की मला आता पैसा कधी पाहिजे. आता नको आहे, 15 वर्षांनी पाहिजे, 20 वर्षांनी पाहिजे. तशी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. तुम्हाला त्यावेळेला तो अत्यंत मोठा लाभ मिळवून देतो. अशी शनीची इथली स्थिती. आणि 10वी दृष्टी बँक बॅलन्सवर असल्यामुळे जे संचित धन आहे किंवा रेग्युलर रुटीनमध्ये जे येणारं धन आहे तिथे पण ब्रेक मारतो हा. आता बघा, हे पंचम स्थान
मित्रांनो, हे एंटरटेनमेंटचं आहे. समजा मी एक गायक कलावंत आहे आणि माझं आमच्या भाषेत जी माझी नाईट आहे ती इतरांपेक्षा खूप कमी असणार आहे. मग अशा वेळेला आज संगीत क्षेत्रामध्ये जे लाईव्ह संगीताचे कार्यक्रम होतात तिथे भरपूर नामचीन गायक कलावंत आहेत आणि त्यांची पेमेंट्स ही खूप मोठी आहेत. ते तसे प्रसिद्ध पण आहेत. त्यांच्या नावावरती थिएटरमध्ये बुकिंग पण होतं आणि निर्मात्याचा फायदा पण होतो. पण इथे पंचमात शनी असलेल्या व्यक्तीला त्यांच्यापेक्षा कितीतरी चांगला परफॉर्मन्स देऊन आणि तो लोकांना कितीतरी आवडला, कितीतरी वंशभर मिळाले तरी त्याला मिळणारं त्यांच्या मानधनाचं पाकिट हे इतरांपेक्षा अर्ध असणार आहे. त्याला काही कारण नाही. तो म्हणतो मी एवढा वंशमोर घेतले माझ्या गाण्याला, पण बाकीच्यांचं पाकिट हे जरा वजनदार आहे, माझं पाकिट हलकं आहे. तो निर्मात्याकडे कंप्लेंट करणार. पण त्याला माहीत नाही की तुझ्या पंचमात शनी आहे आणि त्याची 10वी दृष्टी ही तुझ्या धनस्थानावर आहे. त्यामुळे तू इतरांसारखं तुला धन मिळेल याची अपेक्षा करू नकोस. असं इथलं शनीचं फळ. त्यानंतर आपण आजच्या शेवटच्या स्थानाकडे येतोय. षष्ठ स्थान, रोग रिपू ऋणाचं स्थान. या स्थानाचा 7-12 म्हणजे याचं कारकत्व शनी महाराजांकडेच आहे. जोडीला मंगळाकडे पण या स्थानाचं कारकत्व आहे. त्यामुळे इथे शनीची पोझिशन ही शास्त्रकारांनी चांगली मानलेली आहे. याला आम्ही मागे म्हटलं त्याप्रमाणे याला शत्रुहंता योग म्हणतात. इथे शनी असलेल्या माणसाशी कोणी दुश्मनी केली तर त्याची काही खैर नाही, तुम्हाला सांगतो. कारण शनी महाराज स्वतः इथे बसलेले आहेत. शनी सेवेचा कारक आहे आणि 6वं स्थान हे जसं रोग रिपू ऋणाचं स्थान आहे तसं ते सेवेचं पण स्थान आहे, सर्व्हिसचं स्थान आहे. त्यामुळे इथे शनी असलेल्या माणसांना इतर ग्रहस्थिती बघून जर नोकरी करायची असेल तर खूप चांगल्या नामवंत संस्थेमध्ये किंवा कंपनीमध्ये नोकरी मिळते. चांगल्या पदावर जातात ते. कारण मित्रांनो बघा, हा अर्थत्रिकोण आहे. मागचा एपिसोड आठवा. धर्मत्रिकोण, अर्थत्रिकोण, 2, 6 आणि 10. 2 संचित धन बँक बॅलन्स, 6वं सर्व्हिस आणि 10वं कर्म. हा 2, 6, 10चा अर्थत्रिकोण आहे. तिथे शनी असल्यानंतर चांगली फळं देतो, शाश्वत नोकरी देतो. नामांकित कंपनीमध्ये, नामांकित संस्थेमध्ये चांगली नोकरी देतो, चांगली प्रगती होते. सर्व्हिसच्या सेक्टरमधून, बिझनेस म्हणून नाही, बिझनेसमध्ये हा शनी तसा मदत नाही करत. फक्त इथे शनी असलेल्या लोकांनी काळजी घ्यायची. कारण शनी हा, मी म्हटलं ना की आपल्या हाताखाली काम करणाऱ्या, काबाड कष्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हा देव आहे. म्हणून मी कायम सांगतो की शनी मंदिरात जाऊन तेलाचं दान करण्यापेक्षा तुम्ही व्यक्तिरूपी शनीला पूजा, त्याचे आशीर्वाद घ्या. व्यक्तिरूपी शनी म्हणजे कोण मित्रांनो? की आपल्याकडे सकाळी आपल्या कचऱ्याचा डबा घेऊन जायला जी व्यक्ती येते सोसायटीने नेमलेली, नंतर तुमच्या गाड्या आहेत, घोडे आहेत, ते धुवायला एक व्यक्ती येते. ती महिन्यातून एकदा फक्त तुमच्याकडे ते वॉशिंग चार्जेसचा पगार मागायला येते. तुमच्या घरी काम करणारी जी मुलकरीण आहे, ही सगळी जी ज्याला आपण क्लास 4ची मंडळी म्हणतो, ही सगळी प्रत्यक्ष शनी आहेत. त्यामुळे मी स्वतः माझ्या पत्नीला सांगून ठेवलेलं आहे की आपल्या हाताखाली काम करणारी, की जी आपल्याकडनं महिन्याला पगार घेतात आणि आपल्या घरी महिनाभर काबाड कष्ट करतात, त्यांना जर कधी पैशाची गरज लागली तर त्यांना नाही म्हणायचं नाही आहे. बरेच वेळेला असं होतं की भाभी जी मेरे घर में शादी है, आप मुझे 2 महीने का तनख्वाह दोगी क्या, आप मेरे पगार में से काट लेना. तेव्हा कधी नाही म्हणायचं नाही आहे, नक्की द्यायचं आहे. आणि तिने विचारलेला जर तो शनिवार असेल तर 100% नाही म्हणायचं नाही आहे, कारण तो शनीचा वार आहे. अशी व्यक्तिरूपी शनीला मदत केल्यानंतर, त्यांना अडीअडचणीला धावून गेल्यानंतर शनी प्रचंड प्रसन्न होतो. आणि तुम्हाला, आपण 7.5बद्दल वेगळा एपिसोड करणार आहे, पण शनी असं म्हणतात ना की 7.5मध्ये खूप त्रास देतो. तुम्हाला बिलकुल त्रास होणार नाही, कारण तुम्ही शनीला यूज करताय. मी मागे पण सांगितलं, प्लॅनेट काय म्हणतात की मला यूज करा. हाऊसेस पण म्हणतात मला यूज करा, नाहीतर आम्ही आमच्या लायकीप्रमाणे आम्ही तुम्हाला यूज करू, मग आम्हाला दोष देऊ नका. शनीसारखं सुंदर प्लॅनेट आज अख्ख्या ग्रहमालिकेमध्ये नाही.
कारण आपलं कर्म आणि आपल्या लाभाचा स्वामी आहे, मेहनतीचा स्वामी आहे. फक्त विरक्त ग्रह आहे. संसार, मुलं बाळं, प्रपंच हे त्याला मान्य नाही. शनी आणि केतू हे दोन ग्रह असे आहेत की जे आध्यात्मिक ग्रह आहेत आणि त्यांना ते म्हणतात की तुम्ही मटेरियलिस्टिक होऊ नका, भौतिकवादी राहू नका, तुम्ही मोक्षाला प्राप्त व्हा, धर्माची शिकवण लक्षात घ्या, आचरण करा, अध्यात्माकडे जा आणि मोक्ष प्राप्त करा. अशी ही दोन ग्रह आहेत हे. त्यामुळे बऱ्याच वेळेला अशा व्यक्ती, मी म्हटलं ना की शनी हा सृष्टीचा विषाद आहे, नैराश्य देतो, पण तोच आपल्या करिअरचा कारक आहे, तुमच्या प्रमोशन्सचा कारक आहे. माझ्याकडे बरेचसे प्रश्न येतात की सर आमच्या मुलाचं USA आहे, प्रमोशन कधी होईल? तर त्याच्यासाठी शनीच बघायला लागतो. 4 महत्त्वाचे ग्रह आहेत मित्रांनो की गुरु, शनी, राहू आणि केतू. कारण हे मंदगामी ग्रह आहेत. चंद्र सूर्यासारखे किंवा मंगळ शुक्रासारखे हे 15 दिवस 3 आठवडे किंवा महिनाभर राहणारे ग्रह नाही आहेत. गुरु 13 महिने राहतो, शनी 2.5 वर्ष राहतो आणि राहू केतू 18 महिने राहतो. त्यामुळे तुमचा कुठलाही प्रश्न जरी असला तरी आम्हाला या 4 ग्रहांची परिस्थिती काय आहे, त्यांचा सिग्नल काय आहे, त्यांची एनओसी आहे का, त्यावर आम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतात. या चौघांची एनओसी आम्हाला घ्यायला लागते, मग प्रश्न कुठलाही असो. तर आज तुर्तास इथेच थांबतो. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे, जरूर संपर्क करा. मी तुम्हाला वेळ देईन आणि तुमच्या आयुष्यातले कुठलेही प्रश्न का असेना, समस्या का असेना, ती 100% निवारण करायची जबाबदारी माझी. जरूर संपर्क करा. आजचा एपिसोड कसा वाटला ते सांगा, सूचना द्या. आमचा चॅनल शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स पण करा, ही विनंती. उर्वरित जी स्थानं आहेत, सप्तम स्थान ते द्वादश स्थान, हे पुढच्या गुरुवारी आपण बघूया. तोपर्यंत थांबतो. आपला निरोप घेतो. नमस्कार.